गुड मॉर्निंग. आज आपण विधान परिषदेची माहिती आणि त्या विधान परिषदेचे अधिकार आणि कार्य हा भाग समजून घेऊ. यातील बराचसा भाग मागच्या भागामध्ये पाहिला आपण विधिमंडळाचे अधिकार आणि कार्य, त्यात आपण विधानसभेचे अधिकार आणि कार्य पाहिला. तर यातील बराचसा भाग त्यात कव्हर झाला आहे. तर याच्यात आपण थोडक्यात माहिती पाहू. तर आपण भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर भारतीय संविधानाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय संघराज्याचं वर्णन हे युनियन ऑफ स्टेट असं केलेलं आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये कुठेही आपल्याला फेडरेशन हा शब्द दिसत नाही. परंतु फेडरेशन स्वरूपाची वैशिष्ट्य आपल्या भारतीय संविधानात दिसून येतात. कारण भारतीय संविधान हे लिखित स्वरूपाचं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकाराची विभागणी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था. हे सगळे वैशिष्ट्य आपल्या भारतीय संविधानात दिसून येतात. परंतु फेडरेशन स्वरूपाचे वैशिष्ट्य जरी भारतीय संविधानात दिसत असले तरी हे भारत एकात्म स्वरूपाचा आहे. म्हणजे भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकाराची विभागणी जरी केली असली तरी पण आपला भारत हा एकात्म संघ राज्य आहे. कारण आपण जास्तीत जास्त अधिकार आपण केंद्र सरकारला दिले आणि राज्य सरकारला कमी अधिकार दिले आणि समवर्ती सूचीमध्ये दोघाला कायदे करण्याचा अधिकार असला तरी केंद्र सरकारचे कायदे प्रभावी असतात. म्हणजे आपण केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार दिलेले आहेत आणि ज्या राज्याची आपण निर्मिती केली आहे, हा राज्यकारभार सुव्यवस्थित करण्यासाठी आपण हे राज्याची निर्मिती, छोट्या छोट्या राज्याची निर्मिती केली आहे. अशा प्रकारची संघराज्याची व्यवस्था आपण भारतीय संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. तर भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पूर्वी भारतीय संघराज्यात एकूण 29 घटक राज्य होते, परंतु 2019 ला आपण जम्मू काश्मीर या राज्याचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढल्यामुळं आता भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता ज्याप्रमाणे केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचे मिळून जे संसद बनत असते, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे 168 जे कलम आहे, या 168व्या कलमानुसार राज्याचे विधिमंडळ, त्यात विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचे मिळून त्या राज्याचे विधानमंडळ बनत असते. तर भारतामध्ये एकूण 6 राज्यामध्ये द्वितीय सभागृह आहे. त्यात महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा एकूण 6 राज्यामध्ये द्वितीय सभागृह आहेत. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये द्वितीय सभागृह होतं, परंतु त्या राज्याचा आपण स्वतंत्र राज्याचा दर्जा काढल्यामुळे आता तिथे द्वितीय सभागृह अस्तित्वात नाही आहे. तर आता एकूण फक्त 6 राज्यामध्ये द्वितीय सभागृह आहेत. आता भारतीय संविधानात 168 जे कलम आहेत, या 168व्या कलमानुसार आपण प्रत्येक राज्याचं जे विधिमंडळ आहेत, हे त्या राज्याचे विधिमंडळ द्विगृहात्मक कायदेमंडळाची आपण तरतूद केलेली आहे. त्यानुसार त्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे 2 सभागृह दिसून येतात. परंतु आपण जे 169 म्हणजे 169 जे कलम आहेत, या कलमानुसार ते विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात ठेवणे किंवा रद्द करणे हा सर्व अधिकार आपण त्या राज्याच्या विधानसभेला दिलेला आहे. कारण घटना समितीमध्ये जेव्हा चर्चा झाली, म्हणजे त्या घटना समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर संसदेचे 2 सभागृह असायला पाहिजे या संदर्भात सर्व विचारवंतांचं एकमत झालं. परंतु प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे द्वितीय सभागृह असायलाच पाहिजे या संदर्भात काही विचारवंतांचा मतभेद होते. कारण प्रत्येक घटक राज्यामध्ये द्वितीय सभागृह निर्माण करायचं म्हणजे त्या घटक राज्यातील सदस्यांचं वेतन आहे, भत्ते आहे, त्यांच्या सुखसुविधा आहे, यांचा पेन्शन आहे, हा सर्व खर्च त्या घटक राज्याच्या विधिमंडळाला म्हणजे त्या राज्याला करावा लागला असता. आणि त्यामुळे काही राज्याची तशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही विचारवंतांना तो विरोध केला. त्यामुळे मग इथून आपण एक मध्यम मार्ग काढला. त्या मध्यम मार्गानुसार त्या घटक राज्यामध्ये द्वितीय सभागृह ठेवायचं किंवा नाही ठेवायचं तो अधिकार तिथल्या विधानसभेला दिलेला आहे. म्हणजे जर त्या घटक राज्यामध्ये विधानसभा ठेवायचं नसेल तर तशा प्रकारचा प्रस्ताव ते विधानसभा तयार करेल आणि तशा प्रकारचा प्रस्ताव
विधिमंडळाने म्हणजे विधानसभेने तयार केल्यानंतर तो 2/3 बहुमताने जर संसदेकडे आला, तर संसदेकडे आल्यानंतर संसदेनं जर त्याला मान्यता जर दिली, तर त्या घटक राज्यातील द्वितीय सभागृह म्हणजे विधानसभा हे रद्द केलं जाते. आणि परत जर त्या घटक राज्यांना द्वितीय सभागृह हे जर निर्माण करायचं असेल, तर तिथल्या घटक राज्यांना 2/3 बहुमताने जर असा प्रस्ताव परत जर संसदेकडे पाठवला आणि संसदेनं त्या प्रस्तावाला मान्यता जर दिली, तर परत त्या घटक राज्यामध्ये द्वितीय सभागृह हे निर्माण करता येते. म्हणजे द्वितीय सभागृह निर्माण करणे आणि रद्द करणे हा सर्व अधिकार त्या घटक राज्यातील विधानसभेला दिलेला आहे. परंतु त्या संदर्भात स्वतःहून तसा कायदा किंवा निर्णय संसद करत नाही. आता पाहू आपण विधान परिषदेची रचना आणि त्या विधान परिषदेमध्ये सदस्याची निवड, म्हणजे एकूण सदस्य किती असतात आणि त्या विधान परिषदेतील सदस्यांची निवड कोणत्या कोणत्या घटकाकडून केल्या जात असते त्याची आपण माहिती पाहू. तर भारतीय संविधानात जे 171 कलम आहेत, या कलमानुसार त्या विधान परिषदेची सदस्य संख्या त्या घटक राज्याच्या विधानसभेच्या 1/3 सदस्य संख्येपेक्षाही जास्त नसायला पाहिजे. म्हणजे जर महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 जर असेल, 288च्या 1/3 पेक्षा जास्त नसायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 93 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. तर आता आणि किमान त्या विधान परिषदेची सदस्य संख्या किमान 40 सदस्य असावेत, अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत. उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत एकूण 99 सदस्य आहेत आणि कर्नाटकच्या विधान परिषदेत एकूण 75 सदस्य आहेत. आता पाहू आपण विधान परिषदेतील जे सदस्य आहेत त्या सदस्यांची निवड कोणत्या कोणत्या घटकाकडून केली जाते त्याची आपण माहिती पाहू. तर विधान परिषदेतील जे 1/3 जे सदस्य आहेत, या 1/3 सदस्यांची निवड राज्याच्या विधानसभेतील जे सदस्य आहेत या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांकडून केली जाते. दुसरं आहे त्या विधान परिषदेतील परत 1/3 सदस्यांची निवड हे स्थानीय स्वशासन संस्था आहेत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, या स्थानीय स्वशासन संस्थेकडून त्या विधान परिषदेतील 1/3 सभासदांची निवड केली जात असते. नंतर आहे पदवी मतदारसंघातून 1/12 सदस्य निवडले जातात आणि जे शिक्षक मतदार आहेत या शिक्षक मतदारसंघातून 1/12 सदस्य निवडले जातात आणि उरलेले जे 1/6 सदस्य आहेत या 1/6 सदस्यांची निवड राज्यपालाकडून केली जाते. म्हणजे ज्या व्यक्तींना आपले विशेष नाव कमवलेला, ते शास्त्र असो, कला असो, समाजसेवा असो, सहकार असो किंवा शेती असो, अशा विविध क्षेत्रामध्ये जर व्यक्तीनं आपलं नाव जर कमावलेलं असेल तर त्यांचा ज्ञानाचा फायदा होण्यासाठी राज्यपालामार्फत 1/6 सदस्यांची निवड केली जात असते. नंतर आहे विधान परिषदेच्या सभासदाची पात्रता. तर पहिली पात्रता ही कॉमनच आहे, म्हणजे लोकसभेचा सदस्य असो, राज्यसभेचा सदस्य असो, विधान परिषदेचा किंवा राज्यपाल असो, राष्ट्रपती असो, त्यांच्यासाठी एक कॉमन पात्रता आहे, ती म्हणजे तो उमेदवार भारताचा नागरिक असली पाहिजे. दुसरी पात्रता आहे त्या उमेदवाराचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि संसदेने वेळोवेळी कायदा करून ठरवलेल्या अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. ही विधान परिषदेच्या सभासदासाठी पात्रता सांगितलेली आहे. नंतर आहे कार्यकाल. तर विधान परिषदेच्या सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष निश्चित केलेला आहे. परंतु विधान परिषद हे सभागृह कायम सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. परंतु ज्या सदस्याच्या कालावधी हा 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत, असे प्रत्येक 2 वर्षानंतर 1/3 सदस्य बरखास्त होतात आणि तेवढेच नव्याने सदस्य परत निवडला जात असते. तर हे सभागृह स्थायी सभागृह असले तरी पण त्यांचा कालावधी 6 वर्ष निश्चित केलेला आहे. नंतर आहे गणसंख्या, म्हणजे विधिमंडळाचं कोणते सभागृह असो त्या सभागृहाचं कामकाज नियमित
चालण्यासाठी त्या सभागृहामध्ये जोपर्यंत एक दशांश सदस्य असत नाही, म्हणजे कमीत कमी 10 सदस्य किंवा त्या सदस्य संख्येच्या एक दशांश सदस्य असायला पाहिजे, तेव्हाच त्या सभागृहाचे कामकाज चालत असते. म्हणजे विधानसभेचं कामकाज जर सुरू करायचं असेल तर कमीत कमी 29 सदस्य असायला पाहिजे आणि विधान परिषदेचं कामकाज जर सुरू व्हायचं असेल तर कमीत कमी त्या सभागृहात 10 सदस्य हजर असले पाहिजे, तेव्हाच त्या सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करता येते. नंतर आहे विधान परिषदेचे सभापती. तर विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते सदस्य आपल्या म्हणूनच एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष या सदस्यांची निवड करते आणि म्हणजे बहुमतानं त्यांची निवड करतात आणि जर त्यांना पदावरून जर काढायचं असेल तर त्या प्रकारची पूर्वसूचना 14 दिवस आधी त्यांना द्यावं लागते आणि पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांना पदावरून काढता येते. या विधानसभेच्या सदस्य आणि उपसदस्य म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही म्हणजे विधान परिषदेत जेवढा कार्यकाल असतो त्या तेवढाच कालावधी सुद्धा विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे असतो. विधान परिषदेचा कालावधी संपल्यानंतर त्यांचं सुद्धा अध्यक्षपद हे संपुष्टात येत असते. नंतर आहे विधिमंडळाचे अधिवेशन. तर राज्यपाल हा विधानसभा आणि विधान परिषद ह्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन व त्यांच्या स्थगितीची घोषणा करतो. तर एका वर्षात कमीत कमी दोन्ही सभागृहाचे 2 अधिवेशन होणे गरजेचं असते आणि दोन्ही अधिवेशनामध्ये कमीत कमी 6 महिन्याचे अंतर असायला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षाच्या कामकाजाची जे सुरुवात होत असते, या कामकाजाची सुरुवात हे राज्यपालाच्या अभिभाषणाने होत असते आणि राज्यपाल हो आपल्या भाषणामध्ये येणारं जे काही येणारं जे सरकार असते ते भविष्यामध्ये कोणते कार्य करणार आहे, त्यांचे प्लॅनिंग काय आहेत या संदर्भातलं सगळ्या गोष्टी तो आपल्या भाषणातून मांडत असतो. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 अधिवेशने होतात. एक उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन हे मुंबई येथे होते आणि हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. हे आहेत विधान परिषदेचे अधिकार आणि कार्य. म्हणजे कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, कार्यकारी अधिकार, घटना दुरुस्तीचा अधिकार विधान परिषदेला नाही आहे. नंतर आहे निवडणुकीसंबंधी अधिकार आणि इतर अधिकार. तर विधान परिषदेचा सुद्धा पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. आता राज्यसूचीमध्ये जे काही 61 विषय दिले आहेत त्या 61 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार विधानसभा आणि विधान परिषदेला आहे. परंतु सामान्य विधेयक जर असलं तर हे सामान्य विधेयक आपल्याला कुठेही मांडू शकतो आपण. म्हणजे विधानसभेतही मांडता येते आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा मांडता येते. म्हणजे एखादी सामान्य विधेयक प्रथम विधान परिषदेमध्ये मांडला तर विधान परिषदेने ते पास केल्यानंतर ते विधानसभेत जाते. विधानसभेने त्याला मान्यता दिल्यानंतर ते राज्यपालाच्या सहीसाठी जाते आणि राज्यपालांनी त्याच्यावर सही केल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते. परंतु जे धनविधेयक आहे हे धनविधेयक विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही, ते विधानसभेमध्येच मांडावं लागते. आता एखादी सामान्य विधेयक प्रथम जर विधानसभेमध्ये मांडलं आणि विधानसभेत मांडल्यानंतर ते विधेयक विधान परिषदेमध्ये आलं आणि विधान परिषदेमध्ये आल्यानंतर त्याला 3 महिन्यामध्ये त्या सामान्य विधेयकाला ही मान्यता द्यावीच लागते. परंतु त्या 3 महिन्यामध्ये जर मान्यता जर दिली नाही किंवा त्याच्यावर काही शिफारसी म्हणा का दुरुस्त्या जर सुचवल्या आणि त्या दुरुस्त्या आणि शिफारसी सुचवल्यानंतर ते विधेयक विधानसभेमध्ये आलं आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या दुरुस्त्या किंवा शिफारसी मान्य केल्याच पाहिजे असं कुठल्या प्रकारचं बंधन त्या विधानसभेला नसते आणि विधानसभेनं ते विधेयक त्या स्वरूपात परत जर परिषदेकडे पाठवलं तर विधान परिषदेकडे हे विधेयक आल्यानंतर त्या विधान परिषदेला 1 महिन्याच्या आत त्या विधेयकाला मान्यता द्यावीच लागते. अन्यथा ते विधेयक त्या सभागृहाला मान्य आहे असं समजण्यात येत असते. आणि काही जे विधेयक आहे हे काही विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवण्यात येत असते. नंतर आपण आर्थिक अधिकार. तर आर्थिक अधिकार कोणते असो, एखादी कराच्या संदर्भातले म्हणजे पैशाच्या संदर्भातले कोणते विधेयक असो, म्हणजे नवीन कर लावणे असो, जुने कर रद्द करणे असो, करामध्ये फेरफार असो किंवा कर्ज घेणे, कर्ज परतफेड करणे, अनुदान मागणे, अशा प्रकारचे कोणतेही विधेयक असो,
हे अर्थविधेयक प्रथम विधानसभेमध्येच मांडले जात असते, विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही. आणि विधानसभेमध्ये मांडल्यानंतर ते विधेयक विधान परिषदेकडे येते. विधान परिषदेकडे आल्यानंतर विधान परिषदेला फक्त 14 दिवसपर्यंत विलंब लावण्याचा अधिकार असतो आणि 14 दिवसाच्या आत त्यांनी मान्यता जर दिली नाही तर ते विधेयक विधान परिषदेला मान्य असं समजण्यात येत असते. आणि नंतर विधान परिषदेनं मंजूर केल्यानंतर ते विधेयक राज्यपालाच्या मंजुरीसाठी जाते. नंतर आहे कार्यकारी अधिकार. आता कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा विधान परिषद करत असते. म्हणजे जे काही ज्या खात्याचे मंत्री असतात त्या खात्याच्या मंत्र्यांना प्रश्न उपप्रश्न विचारले जात असतात आणि प्रश्न उपप्रश्न विचारून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे विधान परिषद करीत असते. परंतु मुख्यतः जे कार्यकारी मंडळ असते हे मुख्यतः कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ हे विधानसभेला जिम्मेदार असते, जबाबदार असते, विधान परिषदेला जबाबदार नसते. परंतु त्या संबंधित मंत्र्याला त्या विधान परिषदेमध्ये सुद्धा उपस्थित राहून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते आणि त्या मंत्र्यांचं समाधानकारक उत्तरे दिली नाही तर मुख्यमंत्र्याला समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात. नंतर आहे आता घटना दुरुस्तीचा अधिकार. तर घटना दुरुस्तीचा अधिकाराच्या संदर्भात विधान परिषदेला कोणतेही अधिकार नाही आहेत. त्याची आपण सविस्तर माहिती मागच्या भागामध्ये पाहिलीच आहे. दुसरा आहे निवडणुकीसंबंधी अधिकार. निवडणुकीसंबंधी कोणतेही अधिकार नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. राज्यसभेचे सदस्य निवडण्याच्या संदर्भात त्यांना अधिकार नाही आहेत. तर हे सर्व अधिकार विधानसभेला दिलेले आहे. तर विधान परिषदेला काय करते तर विधान परिषद आपले सभापती, सभागृहाचा सभापती आणि उपसभापती निवडण्याचं काम करते आणि त्यांच्यात जर अकार्यक्षमता दिसून आली तर त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार ते विधान परिषदेला दिलेला आहे. नंतर आहे इतर अधिकार. तर इतर अधिकारामध्ये जे सभागृहातील जे सदस्य असतात त्या सभागृहातील सदस्यांनी जर नियमाचा भंग जर केला किंवा सभागृहाच्या कामकाजामध्ये काही अडथळे निर्माण केले किंवा एखादी सदस्य 60 दिवस जर गैरहजर असेल तर अशा सदस्याचं सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार त्या संबंधित त्या सभागृहाला दिलेला आहे. आता पाहू आपण राज्याच्या विधान परिषदेच्या अधिकाराचे मूल्यमापन. आता आपण राज्याची विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचा जर आपण तुलनात्मक जर अभ्यास केला तर विधानसभेला जास्तीत जास्त अधिकार आहे. कारण सामान्य विधेयकाच्या दरम्यान जर दोन्ही सभागृहाचा वादविवाद जर झाला तर या वादविवाद जर झाला तर संयुक्त अधिवेशन घेण्याची तरतूद नाही. फक्त पहिल्यांदा 3 महिने आणि नंतर 1 महिन्यापर्यंतच विलंब लावण्याचा अधिकार आहे. आर्थिक अधिकाराच्या संदर्भात सुद्धा विधान परिषदेला कोणते अधिकार नाही आहेत. कारण आर्थिक अधिकार प्रथम विधानसभेमध्येच मांडावे लागते आणि त्या आर्थिक अधिकारावर फक्त 14 दिवस विलंब लावण्याचा अधिकार ह्या विधान परिषदेला आहे. नंतर आहे घटना दुरुस्तीच्या अधिकाराच्या संदर्भात त्यांना अधिकार नाही आहेत आणि राज्यसभा, राष्ट्रपती यांच्या नियुक्ती संदर्भात काही अधिकार नाही. त्यामुळे विधानसभेच्या तुलनेमध्ये विधान परिषदेला खूप कमी अधिकार आहेत. त्यामुळे अनेक काही विचारवंतांचं मत पडलं की हे विधान परिषद हे सभागृह द्वितीय सभागृह आहे त्याच्यामुळे ते रद्द करायला पाहिजे. कारण या अतिरिक्त सभागृहामुळे अनेक पैशाचा जो बोजा असतो ह्या पैशाचा बोजा, खर्चाचा बोजा त्या संबंधित राज्यावर पडत असते. त्यामुळे हे विधान परिषद बरखास्त करायला पाहिजे असं काही विचारवंतांचं मत आहे. परंतु काही विचारवंतांचं असं मत आहे की विधानसभेने जर काही घाई गर्दीमध्ये काही विधेयक पारित जर केले तर अशा विधेयकाची परत चर्चा होऊन त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम विधान परिषद करत असते. म्हणून हे विधान परिषद त्या राज्यामध्येच ठेवायला पाहिजे असे काही विचारवंतांचं मत आहे. तर इथं आपला विधान परिषद या सभागृहाचे अधिकार आणि कार्य त्याची माहिती पाहिली. हा भाग आपण इथे समाप्त करू आणि नंतरच्या याच्यामध्ये आपण मुख्यमंत्र्याचे कार्य पाहू.